घोडेराव शेती माझी फायद्याच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. तर जाणून घेऊया तणनाशकाविषयी माहिती. तर मित्रांनो, आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ह्या शेतामध्ये सोयाबीन तुरीची लागवड केलेली आहे आणि आपण पाहू शकता की हे सोयाबीनवर तणनाशक कालच मारलेलं आहे. त्यामध्ये विडलॉक 70 मिली आणि परशूट 50 मिली म्हणजे 700 मिली विडलॉक आणि 500 मिली टर्गा सुपर याची एकत्र द्रावण करून 200 लिटर ड्राममध्ये याचं द्रावण करून आम्ही कालच मारलेलं आहे. आणि आता पण सध्या स्थितीमध्ये तणनाशकाची फवारणी चालू आहे. व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश की आपण पाहू शकता सध्या पण माझ्या शेतामध्ये काहीच तण नाही, तरी पण म्हणजे इमेजिटेबल 10 SL आणि टर्गा सुपर याचं दोघांचं मिश्रण करून आम्ही फवारणी करत असतो. आणि परत त्यानंतर 8 दिवसांनी याला डवरणी करणार आहोत आणि डवरणीनंतर फुलं यायच्या पूर्वी आम्ही परत याला ग्लायसेल 41% 50 ते 60 मिली याची फवारणी करून आम्ही प्रत्येक तासामध्ये याची फवारणी करतो. आणि अशा प्रकारचं हे तण निवारण्याचं काम याद्वारे आम्ही करतो. आणि आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून शेतामध्ये काहीच तण नाही. दरवर्षी ह्याच आमचे फॉर्म्युले अशाच प्रकारचं तणनाशक मारून आम्ही तणाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. या टोकापासून तर त्या टोकापर्यंत तण शेतामध्ये काहीच नाही. जे आहे ते आता ह्या फवारणीमार्फत पूर्ण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा प्रकारचं द्रावण विडलॉक आणि स्टिकर आणि याच्यासोबत अमोनियम सल्फेट आणि सोबत गवत घ्यासाठी टर्गा सुपरची फवारणी आम्ही हे करतो. आणि अशा प्रकारचं तण नसताना पण आम्ही अशा प्रकारची फवारणी करून परत ग्लायसेल 60 मिलीची फवारणी करतो. अशामुळे आमच्या शेतामध्ये अजिबात तण राहत नाही, हे मी आपणास दाखवू इच्छितो. या टोकापासून तर त्या टोकापर्यंत पूर्ण तणविरहित शेत सोयाबीन आणि तूर आहे. 10 फुटामध्ये तुरीची लागवड आहे आणि याच्यामध्ये 2 फुटाच्या अंतरावर सोयाबीन फुले संगम KDS फुले संगमची लागवड केलेली आहे. अशा प्रकारची ही सोयाबीन तुरीचं क्षेत्र मी दाखवत आहे. सोयाबीनला हवा लागण्यासाठी आम्ही याचं अंतर जास्त केलेलं आहे. हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तणनाशकाची माहिती व्हावी आणि तणावर नियंत्रण कशा प्रकारचं करावं या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेती माझी फायद्याची या यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत. आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा उद्देशाने शेअर करा, विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.